हाय फ्रेंड्स, आजचा केकसुद्धा खास आहे आणि आजचा दिवससुद्धा खास आहे कारण की आज आहे इंडिपेंडन्स डे म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि खरंच ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ह्या केकची ऑर्डर आलेली आहे काल आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे काहीतरी वेगळी थीम करावी असं माझ्या डोक्यात होतं, पण त्यांनी डिझाईन पाठवली होती. तरीसुद्धा मी ह्या केकवर 15 ऑगस्ट असल्यामुळे थोडंसं पॅच लावलेलं आहे, पण केक खूप सुंदर झाला होता. सगळ्यांना आवडला, त्यांना तो खूप आवडला आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे. आजचा हा रसमलाई फ्लेवरचा पाऊण किलोचा केक आहे, त्यामुळे मी अर्धा किलोच्या टेनमध्येच डबल शिजवून घेऊन हा टॉल बनवायचा होता केक मला, तशा पद्धतीने बनवला आहे. कारण जी डिझाईन बनवायची आहे ती टॉल केकवर खूप सुंदर दिसणार आहे, म्हणून टॉल केक बनवायचा होता, उंच थोडासा, आणि मी तसंच बनवलेला आहे. त्यानंतर इथे मी पर्पल कलरची व्हिपिंग क्रीम तयार केली. पर्पल कलर तयार करण्यासाठी इथे मी ब्ल्यू कलरमध्ये रेड कलर थोडासा मिक्स केला आणि अशा पद्धतीने हा कलर तयार करून घेतला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने खाली थोडासा पर्पल कलरचा शेड असल्यामुळे इथे मी थोड्याशा 2 लाईन मारून घेतल्यात, कारण खालच्या बेसलासुद्धा तसा शेड द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या सहाय्याने परत एकदा फिरवून घेतले, जेणेकरून व्हाईट आणि पर्पल कलरचा शेड आपला तयार होईल. त्यानंतर वरच्यासुद्धा बाजूला तोच कलर घ्यायचा आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने पसरवायचा आहे. त्यानंतर नूर N1 हे नोझल घ्यायचं आहे आणि त्या नोझलनी गुलाबाची फुलं काढून घ्यायची आपल्याला. दोन्ही बाजूनी पूर्ण काढायची नाही, ह्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अशी फुलं काढून घ्यायची आहे. फक्त हा एकच कलर वापरायचा असल्यामुळे हे एकाच कलरची मी डिझाईन काढते. त्यानंतर 46 हे नोझल घ्यायचं आहे आपल्याला. हे नूर N1च आहे. त्यानंतर 46 नोझल घेऊन मध्ये आपल्याला मोदकाची डिझाईन काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही डिझाईन खूपच छान दिसणार आहे. त्यानंतर मध्यभागी जागा जी शिल्लक आहे तिथे आपल्याला हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा आहे. त्या टॅगच्या जवळच नावसुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इंडिपेंडन्स डेचा माझ्याकडेच पॅच होता, तो मी लावलेला आहे केकवरती. त्यानंतर व्हाईट शुगर बॉल टाकले, त्यामुळे केक चालू खूपच छान दिसतोय. आणि आजचा हा आपल्या स्वातंत्र्यदिनी बनवलेला केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा केक आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण की आपल्या देशासाठी एक लाईक तो बनत आहे. पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत, नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.